नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवली आहे रताळ्याची खीर. मस्त पौष्टिक अशी खीर मी बनवलेली आहे. उपवासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. इथे घेतलेले आहे मी साखर, रताळे 2 जे आहेत ते किसून घेतलेले आहेत. कच्चे रताळे साल काढून धुवून छान किसून घेतलेले आहेत. विलायची पावडर घेतलेली, बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि खवा घेतलेला आहे 2 चमचे. खवा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतला तरी चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही काजूची पेस्ट करून घेतली तरी चालेल. आता आपल्याला रताळ्याचा किस जो आहे तो पॅन गरम करून त्याच्यावर परतवून घ्यायचा आहे. इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तूप घेतलेलं आहे. 1 चमचा तूप मी घेतलेला आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये रताळ्याचा किस जो आहे तो टाकायचा आणि 2 मिनटं परतवून घ्यायचा. साधारण 2 मिनटं परतवून घ्यायचा. मस्त रताळ्याचा खीर. आता रताळ्याचा किस जो आहे तो परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला खवा जो आहे तो परतून घ्यायचा आहे, म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे. इथं आपण खवा मेल्ट करून घेणार आहोत. 2 चमचे खवा घेतलेला आहे, तो चांगला मेल्ट करून घ्यायचा. मेल्ट केला म्हणजे त्याचे जे सुट्टा होतो चांगला. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटीला थोडी कमी घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गोड कोणाला जास्त कमी जास्त करू शकता. साखर वितळायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला आता दूध गरम करून घ्यायचं, उकळून घ्यायचं दूध चांगलं. अर्धा लिटर दूध मी इथं घेतलेलं आहे. 1 वाटी रताळ्याच्या खिसासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, गरम करून उकळून छान. त्याच्यामध्ये टाकायचं. रताळ्याचा किस जो आहे तो शिजेपर्यंत उकळून द्यायचं छान. त्याच्यामध्ये आता आपल्याला बदामाचे काप घेतलेले आहेत कापून, ते टाकायचे आहेत. रताळ्याचा किस पूर्णपणे असं शिजला पाहिजे, तोपर्यंत शिजू द्यायचा. साधारण 10 मिनटं शिजून द्यायचं. उकळू द्यायची चांगली. मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायचं. आता आपल्याला विलायची पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे. मस्त शिजत आलेली आहे, शिजली आहे. मस्त तयार झालेली आहे आपली स्वीट पोटॅटो रताळं. पौष्टिक देखील असतं आणि मुलांसाठी सुद्धा तुम्ही अशी बनवून देऊ शकता. असं रताळं खात असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. बघू शकता छान क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे. खायलाही छान आणि पौष्टिक असे रताळ्याची खीर. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.